हाय नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे चुरमा लाडू गणपती बाप्पासाठी नैवेद्याकरिता। चला तर बनवायला सुरुवात करूया। त्यात जर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला बनवायला सुरुवात करूया। आता मी इथे या वाटीने 2 वाटी कणिक घेणार आहे। ही गव्हाची कणिक आहे। आता इथे मी चुटकीभर मीठ टाकणार आहे आणि थोडं तूप टाकणार आहे, गरम करून घेतलेलं आहे। आणि आता याला छान मिळून घ्यायचं आहे आणि पाण्याने याला गोळा करून घ्यायचा आहे पाण्याने। आता हा आपला गोळा झालेला आहे, असा छान टाईट गोळा करायचा। आता याचे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असे छान असे मुटके करून घ्यायचे। आणि मी यामध्ये तूप टाकलेलं आहे, तूप गरम झालेलं आहे, तुपामध्ये टाकून घ्यायचे, छान तळून घ्यायचे अंदर जाई शिजेपर्यंत। आता हे आपले तळून झालेले आहे, हे बघा छान क्रिस्पी तळून घेतलेले आहे। तूप काही जास्त लागलेले नाही, मला तूप उरलेलं आहे त्यामधून। आता पहिले मी पाक करून घेणार आहे, हे थंडी होईपर्यंत। आता याच वाटीने मी 1 वाटी साखर टाकली आहे, थोडी किंचित जास्त घालते आणि यामध्ये पाणी टाकणार आहे। एक वाटी पाणी लागलेलं आहे मला आणि 1.5 वाटी साखर घातलेली आहे। आता हे थंडे झालेले आहे। आता असे छान तोडून घ्यायचे आपल्याला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता हे आपली चाचणी होत आलेली आहे। यामध्ये थोडा मी फ्रूट कलर टाकत आहे, पिवळावाला। थोडं 2 मिनिटं आणखी होऊ द्यायची आपल्याला ही चाचणी। आणि आता मी यामध्ये हे मिल्क पावडर टाकून घेणार आहे थोडं। गडे बनलेले आहे पावसाने, याला मी काही शिजवलं काही नाही, यामध्ये टाकून घेणार आहे। हे आता मी थोडे गडे बनल्यामुळे मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिल्क पावडरचा घोल तयार केलेला आहे, हा यामध्ये मी टाकणार आहे। हा मनुका वगैरे मी तळून घेतलेला नाही आहे। आणि खाकस, विलायची 4 विलायच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे। आणि हे मगजबी आणि ही बदाम आणि इथे घेतलेला आहे काजू। हे सगळं यामध्ये मिक्स करायचं आपल्याला। आता इथे आपला पाकही पण होत आलेला आहे छान। हे बघा आता छान आपला पाक सुद्धा झालेला आहे, छान तार तुटत आहे। एकदम कडक करून घ्यायचा नाही, फक्त एवढा चिकट होईपर्यंत करायचा आपल्याला, गुंद पडेपर्यंत। आता गॅस बंद करते आणि यामध्ये थोडं 1 चम्मच तूप टाकून राहिलेली आहे मी। पहिले तुपात तळून घेतलेलं आपण, तुपाची काय आवश्यकता नाही जास्त।
आणि हा पाक यामध्ये टाकायचा आहे आणि याला छान असं मिळवून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवत आहे. आपलं सारण तयार झालेलं आहे. छान लाडूसुद्धा बांधून दाखवते. हे बघा छान लाडू तयार होत आहे. मी पहिले काही लाडू बांधून ठेवलेले आहे डब्यामध्ये. सोपे आहे हे लाडू. तुम्ही एक वेळा बनवून बघा आणि खाऊन बघा. खायला खूप सुंदर लागते. बघा छान लाडू तयार झालेले आहे. आता हे आपले चुरमा लाडू तयार झालेले आहे गणपती बाप्पाचा नैवेद्य. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.